परळ इथल्या मुंबई महानगरपालिकेच्या किंग एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएमचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करावं अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढांनी केली आहे। या नामकरणाचा प्रस्ताव आरोग्य समितीने मंजूर केलाय। मात्र रुग्णालयाचं मूळ नाव बदलण्यास शिवसेना ठाकरे पक्षानं विरोध दर्शवलाय, ज्यासाठी आंदोलन सुद्धा सुरू आहे। आणि या सगळ्या नामांतराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक्स पोस्ट शेअर करत केईएम रुग्णालयाचं नाव तुम्ही बदलत असाल तर इतर ऐतिहासिक वास्तूंचीही नावं बदलणार का असा सवाल विचारत या निर्णयात हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे। तर केईएम रुग्णालयाच्या नामांतराची मागणी केली ती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी। लोढा यांच्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे, तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचं जे ट्रम्प टॉवर आहे ज्याने भारताला गुलाम केलं, ट्रम्पने भारताला गुलाम केला हे तर मान्य करतात ना भाजपवाले। ट्रम्पने भारताचं तोंड बंद केलं, अशा ट्रम्प टॉवरचे मालक मंगलप्रभात लोढा आहे। आधी त्या ट्रम्प टॉवरचं नाव लोढांनी बदलावं आणि कालच म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज टॉवर्स करा आणि मग तुम्ही इतर काही ज्या गोष्टी आहेत तुमच्या सोयीच्या त्यात लक्ष घाला। आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला। आम्हाला हे गुलामीची प्रतीकं आमच्या मुंबईत नको आहे। केईएमचं नामांतर होत असेल तर संजय राऊत आणि उबाटाच्या गटाच्या पोटात का दुखतंय? इंग्रजांनी ज्या पद्धतीनं गुलामगिरीची वागणूक दिली या गुलामीच्या खुणा पुसल्या पाहिजे, त्यामुळे केईएम रुग्णालयाचं नामांतर होतंय। परंतु तुम्हाला एकलव्यांच्या नावाला विरोध आहे, आदिवासी समाजाच्या नावाला विरोध आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।